नाथचरित्र भाग 8. रामकृष्ण हरी जय हरी. आज किल्ल्यावर मुक्तद्वार असल्यामुळं तटबंदीपासूनच साधू, संन्यासी, यती, गोसावी, तपस्वी, भिक्षुक हे सगळे असंख्य झोळी पसऱ्यांची गर्दी किल्ल्याची चढ उतरत होतीच. काही जण चढत होते, काही जण उतरत होते. प्रत्येकाला दानदक्षिणेची घाई झाली होती. एकनाथांच्या पावलांना भलताच वेग आला होता आणि या घाईघाईमध्ये, या इतक्या जबरदस्त ओढीने भगवत भक्ताची अर्थात स्वामींच्या दर्शनाची दिरंगाई त्याच्या उतावळ्या मनाला सहन होण्यासारखी नव्हती, म्हणून त्याची चाल वेगावली होती. डोंगर माथ्यावर बराच अशी ही सगळीकडे वर्दळ दिसत होती. वास्तविक सकाळपासून कित्येक जण येऊन माघारी फिरले होते, तरी अद्यापही बरेच जण बाकी होते. एकनाथाला स्वामींचं दुरूनच प्रथम दर्शन झालं. उच्चासनावर बसलेली ती तेजस्वी मूर्ती मोठी प्रसन्न आणि शांत दिसत होती. एकनाथानं दुरूनच त्यांना नमस्कार केला. खांद्यापर्यंत रुळणारा धवलशुभ्र केशसंभार, भव्य कपाळ, डोहाप्रमाणे शांत आणि गहिरे नेत्र, तरतरीत आणि सात्विक चेहरा पाहताच आदर निर्माण झाला होता. एकनाथांच्या हृदयातल्या आतल्या कप्प्यात स्पंदन जाणवलं की हेच माझे सद्गुरू जनार्दन स्वामी. आणि तो निश्चल आणि एकाग्र होऊन तिथे उभा राहिला. दान दक्षिणा मिळाल्यावर याचक मंडळी तोंड भरून आशीर्वाद देत होती. भगवान तेरा भला करे. एक एक जण येत होता आणि तो याचक याचना करत होता की मला काहीतरी मिळावं. मी कोण आहे? मी ज्ञानी आहे. 6 शास्त्रे 64 कला त्याई, पुराणांचा विस्तार वदुकाई, अशा माझ्या विद्येस जगीमाना, देऊनिया कुणीमान डोलवीना, देऊनिया कुणीमान डोलवीना, देऊनिया कुणीमान डोलवीना. या याचकांनी खंत व्यक्त केल्यावर जनार्दन स्वामी म्हणायचे, शास्त्रे श्रुती पुराणे सन्मानासी जगात मिळवाया, नच केली हो भटजी हा मार्ग मुक्ती लाभाया. एक याचक यायचा, आपली व्यथा मांडायचा. जनार्दन स्वामी त्याला काही ना काहीतरी द्यायचे आणि तो निघून जायचा. आता यानंतर आले जे गोसावी. गोसावी म्हणजे ज्यांनी सगळ्या विषयांचा त्याग केलेला आहे आणि भगवंतासाठी आपला पूर्ण देह मन समर्पण भावातून अर्पण केलेलं आहे, असे ते गोसावी. पण जनार्दन स्वामींच्या दरबारात आलेले गोसावी काय मागतात ते अगदी बारकाईने ऐकायचं. कारण का, जे ते स्वतःला गोसावी तर म्हणून घेतात, पण कशातूनही त्यांची आसक्ती सुटलेली नाही. ते असे गोसावी याचना करतात ती अशी, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी, शिरापुरी ते व्हावी, आम्ही गोसावी गोसावी. त्यांना जनार्दन स्वामी म्हणाले, मन भगवे झाल्या विण, शोभेन हे कशाय वसण, बाळ काठी टेकून चालल्या वृद्ध म्हणाल का. अरे बाबांनो, हे फक्त कशाय वसन घातलं म्हणजे भगवी वस्त्र घातली म्हणजे कुणी गोसावी होत नसतो. अरे लहान लेकरांनी जर हातामध्ये काठी टेकवली आणि असं टेकत चालला तर त्याला कोणी म्हातारा माणूस म्हणेल का? म्हणणार नाही की नाही. तसं मन भगवं झालं पाहिजे तुमचं, म्हणजे मनामध्ये कोणत्या गोष्टीची आसक्ती नसली पाहिजे, तर तुम्हाला गोसावी म्हणता येईल. मग आता हे असे एक याचक येत होते जात होते. जनार्दन स्वामी त्यांना ज्ञान देत होते, दान देत होते.
एका कोपऱ्यामध्ये लांब असे उभे राहिलेले होते. एकनाथ महाराज टक लावून बघत होते. एक 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 गोसावी कुणी याचक येतात जातात. याचक सर्व गेल्यावरी नाथाले सामोरी, शिर ठेवोनी पायावरी, साष्टांग दंडवत घातिले. ए उठ 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 पोरा उठ, काय माझ्या पायावर डोकं टेकवतोय, काय पाहिजे ते माग आणि चालता हो उठ. जनार्दन स्वामींनी आपला खरा निस्सीम शिष्य ओळखला आणि त्याची परीक्षा त्या क्षणाला घेतली. उठ, काय पाहिजे ते माग आणि चालता हो. नाथ महाराजांनी जे मागितलं ते आपण आयुष्यात रोज प्रतिदिन स्वतःला मागावं, विचारावं. काय मागितलं नाथ महाराजांनी? मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काय जगात घडले मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. स्वामी, मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठे जायचं आहे, माझ्या या जन्माचं खरं खरं ध्येय काय आहे, हे मला तुम्ही सांगा. आणि त्यासाठी मी तुमच्या चरणावर लोळण घातली आहे. देव तुझं कल्याण करो, आयुरारोग्य लाभो. ज्या यजमानांबरोबर एकनाथ आला होता ते या गर्दी गोंधळात कुठे गायब झाले होते याचा पत्ताच नव्हता. अर्थात आता त्यांचं बोट धरण्याचं एकनाथाला काही कारण नव्हतं, कारण तो आता अनाथ नव्हता, तर त्याचा नाथ त्याच्या दृष्टीपथात आला होता. हळूहळू सगळी गर्दी ओसरली आणि तिथे स्वामींचं लक्ष गेलेला हा एकनाथ संधिकालच्या धुसर प्रकाशात ही बटूची शांत स्निग्ध अवनत नजर पाहून स्वामी थक्क झाले. इथे येणारा प्रत्येक याचक वखवखलेल्या नजरेचा असतो, केवळ स्वार्थानं बरबटलेला असतो. त्याची लाचारी, त्याची लाळघोटी वृत्ती, त्याची याचना सार सार घृणास्पद असतं. पण हा बटू हा काही वेगळाच दिसतो. आणि एकनाथांनी आपल्या स्वामींकडे बघितलं. स्वामींनी त्यांच्या अंगावरून हात फिरवला. नाथांच्या अंगावर रोमांच उभं राहिलं. वासरानं गाईकडे ज्या उत्सुकतेनं ओढीनं जावं तितक्याच नजरेनं तो झेपावला आणि स्वामींचे पाय पुन्हा एकदा घट्ट धरले. आजपर्यंतची वणवण संपली. या पदस्पर्शानं अत्यंतिक विश्रांतीची जाणीव झाली. आनंदातिरेकानं त्यांचे डोळे पाझरू लागले. सहजपणे गुरुपाद पद्मांवर अश्रूंचा अभिषेक होऊ लागला. स्वामी वाकले आणि त्यांनी त्याला खांद्याला स्पर्श करून उभं केलं. गुरूंना वाकवण्याचं सामर्थ्य या शिष्याच्या तळमळीत वंदन भक्तीत होतं. स्वामींनी त्याला स्पर्श करताच त्यांना या बटूच्या गात्रात स्फूर्तीचा हुंकार जाणवला. ते मृदूपणे म्हणाले, बाळ, तू कोण, कुठला? तो अधिकच खाली वाकला आणि नमस्कार करून म्हणाला, मी कोण हे मला तरी कुठे माहिती आहे? ते जाणून घेण्यासाठीच तर मी आपल्या पायाशी आलो आहे. बटूचं हे बोलणं ऐकता स्वामी आश्चर्यचकित झाले. आजपर्यंत असं दान कोणीही कधीही मागितलं नव्हतं. कोण असेल बरं हा? अल्पवयात ही आगळी वेगळी ओढ असलेला जगावेगळा मुलगा. त्यांना आठवली ती भेट गोविंद यती आणि शंकराचार्यांची. मी कोण हा प्रश्न विचारणारा बालशंकर या बटूच्याच जवळपासच्या वयाचा होता. स्वामींनी एकनाथाला पोटाशी धरलं आणि त्याच्या नजरेत नजर मिळवली. एकनाथांच्या नजरेतली आर्तता, तळमळ आणि मनीचा शुद्ध भाव त्या नेत्र मिलनातून त्यांना प्रकर्षानं जाणवला. ह्याच मनोभूमी सकस आहे आता ह्याची आणि नांगरून मऊसूत झालेली आहे. आता फक्त बीजारोपणाची, मायेच्या वर्षावाची आवश्यकता आहे. मग इथे अमाप पीक येईल. या परमार्थ पिकावर तळापर्यंतचा माणूस न माणूस तृप्त होऊन ढेकर देईल आणि असा शिष्योत्तम मला लाभणं
म्हणजे माझंही पूर्वसुकृतच म्हणावं लागेल. आणि जनार्दन स्वामींनी एकनाथांना आपल्याजवळ राहण्याची अनुमती दिली. स्वामींनी त्याच्या पाठीवरून पुन्हा हात फिरवला. म्हणाले, बाळा, तू इथे खुशाल राहा, मलाही त्यामुळे आनंदच आहे. गुरु शिष्यांचा हा संवाद जणू मावळतीला चाललेला दिनमणी ऐकत असावा. त्यानं मोठ्या प्रेमाने या गुरु शिष्यांच्या अंगावर रंगांची बरसात केली. त्यांना पाहून संध्यासुद्धा खुदकन हसली. आणि या गुरु शिष्यांचं मिलन हे आधीच नियतीने, विधात्याने, परमात्म्याने, या लीलाधरांनी ठरवून ठेवलेलं होतं. नाथ आता खऱ्या अर्थाने सनाथ झाले. अनाथांचा नाथ तो जनार्दन त्यांना लाभला आणि नाथ महाराजांना आपल्या आयुष्याचं कृतकृत्य झालं, सार्थक झालं असं वाटलं. आणि जनार्दन स्वामींनी त्यांना आपल्याजवळ ठेवून घेतलं. जय हरी, रामकृष्ण हरी.